तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आपण की बोकड काय किलोने विक्री करावा किंवा पाट काय किलोने विक्री करावं. तर पाटीबद्दल आपण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये काही सांगितलंच नाही. तर एक कमेंट आलती, तर एक पाट बोकड दोन्ही बद्दल सांगा. तर आपण त्या व्हिडिओमध्ये काही सांगितलं नाही, कारण बघा ते व्हिडिओ मोठा होत होता आणि तो मग आपल्याला संध्याकाळी अपलोड करायला तेवढा एक डाटा आपल्याजवळ नसतो. काही वेळेस आपण याच्यापेक्षा सुद्धा मोठाले व्हिडिओ अपलोड केलेत, पण ते एक आपण भावाचा हॉटस्पॉट घेत असतो किंवा घरच्यांचं कोणाचं एक वडिलाचं आपले थोडंफार हॉटस्पॉट घेत असतो आणि त्यांचं नंतरच आपला एक व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. पण बघा मित्रांनो, भावाचं सुद्धा ह्याच्याचं एक नाही, त्या कारणामुळे मग आपण तिथे थोडंसं स्टॉप केला आणि हा दुसरा आपण त्याच्यातला दुसरा पार्ट म्हणू शकता हा एक बनवतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आपण पाट किंवा बोकड याच्यामध्ये लोक अंतर का करतात किंवा सर्वसाधारण ती पाट आहे ती बोकड आहे. जर तुम्हाला सांगितलं आपण गावात जर कोणी घेत असेल, गावात जर कोणी आपले एक पिल्ले घेत असेल तर ते सुद्धा तसंच म्हणणार की ते पाट आहे ते बोकड आहे. त्याच्यामुळे सर्वसाधारण तुम्हाला सांगितलं आपण एका दिवशी जन्माला आलेले दोन पिल्ले जर तुम्ही धरलात तर त्याच्यामध्ये वेगवेगळे किमती होत असतात. पाटीची बोकड तयार सर्वसाधारण पाटही तयार असेल, चांगल्या पद्धतीची पाट असेल, तुमची जबरदस्त असेल, तर त्या पाटीची किंमत तुम्हाला कधी कमीच येणार. तर का, तर ती पाट आहे. तर बघा, असं मान्य आहे आपल्याला मेल फिमेल सारखं एक पाटबोकडा असतंय बाबा, तेवढं फरक आहे. पण इतर काय फरक आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की एक इतर काय नेमकं त्याच्यामध्ये बदल काय आहे. जी आपली पाट आहे ती सुद्धा 25 किलोची धरा, सर्वसाधारण ह्या पाटी धरा, आणि आपला जो काला तुम्हाला दाखवला ते तिथे पुढं, तर कालासुद्धा एक 25 किलोचा आपलं एक ब्रीडर आहे. तर हा सुद्धा 25 किलोचा. तर मग याच्यामध्ये दोन्हीमध्ये अंतर का, तर व्यापारी लोक काय करत असतात, जे आपले तरुण मित्र नवीन एक शेळी पालन करत असतात, बुजुर्ग असतील, तर एक सुरुवातीपासूनच हे चालत आलेलं आहे की एक पाट आहे बोकडा आहे बाबा, त्या कारणामुळे किमती कमी होत असतात. कोणी घेत नाही, 400-200 कमी किंवा सर्वसाधारण 1000 1,500 हजाराचा सुद्धा फटका मारत असतात. तुम्हाला काल सांगितलं आपण सर्वसाधारण एक आपला जो पिलू आहे बोकड, तर तो 25 किलोचा एक सर्वसाधारण 400 रुपये किलोने किंवा 450 रुपयांनी सांगितलं आपण की 450 रुपये किलोने मी विक्री करत असतो. तर मित्रांनो, ती जे माझ्याजवळ पाट असते त्या बोकडाची रेंजची जवळ माझ्याजवळ जर पाट असेल, तुम्हाला उदाहरण सांगतो, तर ती सुद्धा आपण तेवढ्यालाच विक्री करणार, 450नेच विक्री करणार. घ्यायचं असेल तर घ्या, अन्यथा तुम्ही वापस जाऊ शकता. याच्यामध्ये काय बळजबरी नाही. तर मित्रांनो, याच्यामध्ये अंतर काहीच नाही. बोकड जो आहे आपला, तर बोकडसुद्धा ते कटिंगच करणार, पाटसुद्धा कटिंगच करणार. तर ह्या दोन्हीचं बनणार मीठच, म्हणजे एक सर्वसाधारण मटण. तर मटण जर आपण खाल्लं तर त्याच्यामध्ये कळत असतंय का ही कोणती पाट आहे, किंवा आपण पाटीचं पीस खातो का किंवा काय करतोय. तर हे काय नसतं त्याच्यामध्ये, हे फक्त आपली भावना आहे किंवा हे लोकांची एक मानसिकता तशी आहे. आणि त्याच्यावरती फायदा कोणाचा होत असतं, व्यापारी लोकांवर. व्यापारी लोक आपल्यावर पैसे जास्त कमवत असतात त्याच्यामध्ये, तिथं आपली थोडीशी फसवणूक होत असते. पाट बोकड याच्यामध्ये काहीच अंतर नसतो. हे कायम तुमच्या लक्षात ठेवा. शेळी पालन करत असाल ना, तर हे कायम आपल्या लक्षात ठेवा, पाट बोकड याच्यामध्ये काय अंतर नसतो. जो मटण आहे पाटीचं सुद्धा 800नच जाणार आमच्या इकडे आता, आणि जे बोकड आहे त्याचं सुद्धा 800नच जाणार. पण तो जर आपण कमीने विक्री केला, 450 केला, 350 केला, तर मग फायदा कोणाचा जास्त आहे याच्यामध्ये, जो कटिंग करतो व्यापारी लोक आहेत त्याचा एक जास्त फायदा असतो. आणि सरळ ते एक आपण बाजारामध्ये न्या किंवा घरी घ्यायला पिलू कोणी आलं तर त्याला एक सरळ सांगा की याच्यामध्ये अंतर काय आहे म्हणावं थोडं, आणि हे जे तुम्ही बोकड नेताय याचं काय करणार, आणि पाट जे नेताय याचं काय करणार. तर पुढचा माणूस एक बोलतच नाही मित्रांनो. 100% जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता, अन्यथा तुम्ही जा. तर हे शब्द आपल्याला वापरायचा. आपण काय कोणाचे एक नोकरदार नाही, काय नाही, आपण स्वतः मालक आहोत, स्वतः तयार करतोय, स्वतः संगोपन करतोय, लहान लेकरासारखं स्वतः विक्री करतोय, आणि त्याच्यावरती आपलं उदरनिर्वाह चालत असतंय. कष्ट भरपूर आहे, पण अशी एक आपले कष्ट वाया जाऊ देऊ नका. होत असतात कमी जास्त, कधीमध्ये मार्केट होत असते, त्याच्यावरती सुद्धा तुमच्या इकडे डिपेंड आहे. माझ्या इकडे होत असते, तुम्हाला सांगितलं आपण अशा पद्धतीने. पण आपण कधीच त्याच्यामध्ये एक शेळीपालनामध्ये लॉसमध्ये जात नाही. आणि आपली जे अडचणी आहे ते आपल्याला येणारच. त्याच्यामध्ये आपल्याला काय अडचणी कमी होणार नाही. डॉक्टरला तेवढाच पैसा द्यावा लागतंय,
संपूर्ण एक आपल्याला जिथे पैसा लागतोय तिथं लागणारच, पण आपली जी किंमत आहे आपण कधीच कमी करू नका. तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीनेच बोकडं विक्री करायला नेतोय. पाट जर विक्री करायची असेल तर तशाच पद्धतीने विक्री करा. कोणाला पाळायला देत असेल 100% 100-200 कमी करा, कारण त्याचा जीव वाचतोय. तेवढं एक होऊ द्या, कमी जास्त काय हरकत नाही. पण जर कटिंग मार्केटला चालली असेल तर मग कमी करू नका. कटिंग मार्केटला जर जात असेल तर मग कमी करू नका. तर विक्री करताना ही काळजी नक्कीच घ्या. कायम लक्षात ठेवा, बोकड पाट आपली फक्त याच्यामध्ये फसवणूक होत असते, दुसरं काहीच नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांनो. आणि आपले जे मित्र आहेत, तरुण मित्र, शेतकरी मित्र, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल की पाट म्हणजे बोकड काय. तर संपूर्ण याचे एक फसवा फसवीचे धंदे आहेत आणि याच्यामध्ये आपण जास्त फसू नका. चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत.